हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सो बघू शकता इथे मी रेडी आहे आणि इथे आपले साहेबसुद्धा रेडी आहे. सो आम्ही मस्तपैकी निघालेलो आहेत आणि ही आहे माझी जाऊबाई. सो आम्ही निघालेलो हल्दीला जाण्यासाठी. सो आज होती सुरे गावाला हळद. सो माझ्या भाऊजाच्या भावाची हळद होती, त्यामुळं आम्ही गेलेलो हल्दीत. आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही हल्दीत पोचलेलो आहेत आणि थोडाफार बसून आम्ही त्यानंतर गेलो जेवण करण्यासाठी. सो इथे बघू शकता आम्ही सर्व मंडळी आमचे जेवण करायला बसलेले आहे आणि ही आहे माझी प्यारी अशी भाची नायरा. तर त्याच्यानंतर बघू शकता इथे आम्ही ऑर्केस्ट्रा बघत बसलेलो आणि ऑर्केस्ट्रा खूप छान होता आणि बघू शकता ही दोघं किती सुंदर प्रकारे डान्स करत आहे. त्यानंतर आम्ही पण गेलो सर्व डान्स करण्यासाठी. सो बघू शकता इथे सर्व मंडळी. सो आम्ही मस्तपैकी डान्स केला. ही आहे मी आणि ही आहे आमची वहिनी. सो हिच्याच भावाचा हळद होती, त्यामुळं आम्ही सर्व आमची मंडळी गेली हळदीत. आणि बघू शकतो वहिनी किती जोमात आहे. त्यानंतर आम्ही सर्व बहिणी बसलो गप्पा गोष्टी करण्यासाठी. सो बघू शकता इथे सर्व माझ्या बहिणी आणि आमची वहिनीसुद्धा आहे. सो आम्ही मस्तपैकी थोडाफार गप्पा गोष्टी करून आणि बघत घेतले आहे हळद. सो इथे बघू शकता माझ्या काकी साईसुद्धा डान्स करत घेतला आहे. सो त्यांचासुद्धा डान्स करून ते येत आहे. आणि इथे बघू शकता आमचा बाबा. सो आमचा बाबासुद्धा जोमात आहे. बाबाला पण डान्स करायचा होता म्हणून बाबासुद्धा एक्सायटेड झालेला आहे डान्स करण्यासाठी. त्यानंतर आम्ही परत गेलो सर्व डान्स करायला. सो वहिनी ऐकली नव्हतं, परत चला डान्स करायला. सो आम्ही परत सर्व मंडळी आमची गेली डान्स करण्यासाठी. सो डान्स करून आल्यानंतर इथे बघू शकता हे आहेत माझे सर्व भाऊ. सो माझे भाऊसुद्धा जेवण करून बसलेले आहेत. त्यानंतर आम्ही सर्व निघालो घरी येण्यासाठी. सो बघू शकता इथे आहे आमची सर्व मंडळी. सो आम्ही सर्व निघालो घरी येण्यासाठी. त्यानंतर बघू शकता इथे आपली नायरासुद्धा झोपलेली आहे. त्यानंतर आम्ही आलो घरी. सो घरी आल्यानंतर बघू शकता दीदीसुद्धा जागे आणि आपला बाबूसुद्धा जागा आहे आणि दोघांची चाललेली मस्ती. त्यानंतर आम्ही बघत घेतलेली आहे मॅच. आमच्या गावात मॅच होत्या आणि इथे आपली दीदी झोपलेली आहे आणि एकेकडे मी घेतलेली दही खाण्यासाठी, कारण की मला रात्री दही खायला आवडते. त्यानंतर बघू शकता तुम्ही लास्ट बोलात साहिलने आमच्या चौका मारून मॅच जिंकलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता आमचा दर्शक किती एक्सायटेड झालेला आहे. सो त्याने साहिललाच जाऊन मिठी मारली. सो चला आजच्या मिनी ब्लॉगचा एंड इथेच करते. कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.